नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात नवी पिढी नवराज्य या कथेचा भाग पहिला. काय बिघडवलं होतं मी कोणाचं? हे असं जीवन माझ्या वाट्याला यावं? आता जगायचं तरी कोणासाठी? आधी बाबा, मग आई आणि नंतर वैदेही. एका पाठोपाठ एक अशी माझी जिवलग माणसं देवाने त्याच्याकडे का बोलावून न्यावी? इतकी मोठी चूक केली का मी? अमर छताकडे डोळे लावून विचार करत होता. तेवढ्यात रस्त्यावरून वाहनांचे आवाज, सडा रांगोळीसाठी अंगणात आलेल्या बायकांची अस्पष्ट कुजबुज ऐकू येऊ लागली. तसं त्याचं लक्ष खिडकीकडे गेलं. बाहेर बऱ्यापैकी उजेड दिसत होता. म्हणजे रात्रभर आपण झोपलोच नाही. तो पटकन उठून बसला. मागचे 2 महिने असेच गेले होते. अमर कसं तरी आवरायचा. गल्लीच्या कोपऱ्यावरून जेवणाचा डबा घेऊन ऑफिसला केवळ जायचा. पण केवळ शरीराने. त्याचं मन मात्र घरातच घुटमळत असायचं. वैदेहीच्या आईच्या आठवणीत. दूध. इतक्यात दरवाजावर थाप पडली. दार उघडताच दूधवाला 80च्या वेगाने आत शिरला. साहेब, दुधाचं बिल. पगार झाला की देतो, अमर खिन्न मनाने म्हणाला. मागच्या वेळी हेच म्हणाला होता. आई होत्या तेव्हा दर महिन्याचे पैसे व्यवस्थित मिळायचे. माफ करा, तुमच्या दुःखावर पोट ठेवलं. पण साहेब, माझं पोट दुधावर भरतं. तेवढं पैशाचं बघा. अमरने खुंटीला अडकवलेल्या पॅन्टचे खिसे चाचपले. हाताला 100ची नोट लागली. हे आत्ता घेऊन जा, बाकी 2 दिवसात देतो. दूधवाला आला तसा निघून गेला. वैदेही होती तेव्हा घराची घडी नीट बसली होती. अमरला काही बघावं लागत नव्हतं. अचानक देवाने तिला बोलावून घेतलं आणि सुखाचा संसार मोडला. अमरने दूध तापवत ठेवलं. एकीकडे चहा ठेवला. त्याला वैदेहीच्या हातचा चहा खूप आवडायचा. दिवसातून दोघांचे 5-6 कप तरी नक्की व्हायचे. मी नसताना तुला माझ्यासारखा चहा जमायला हवा हा. निदान चहा कसा करायचा हे तरी शिकून घे. वैदेही नेहमी म्हणायची. तू कुठे जाणार? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. तशी तुझी धाव तुझ्या माहेरपर्यंतच. अमर तिची चेष्टा करायचा तशी वैदेही खळखळून हसायची. विचारात बुडालेल्या अमरच्या हातावर दूध सांडलं. लागलीच त्याने हात पाण्याखाली धरला. तरीही दाह कमी होत नव्हता. धावत जाऊन आतल्या खोलीतली क्रीम हातावर लावल्यावर त्याला जरा बरं वाटलं. नकळत त्याचा हात वैदेहीच्या सामानाजवळ गेला. ड्रेसिंग टेबलावर तिच्या वेगवेगळ्या शेड्सच्या लिपस्टिक, काजळ, पावडर, क्रीम, परफ्यूम असं बरंच काही विखुरलं होतं. त्यावर एक नजर टाकून तो बाहेर आला. चहा कपात ओतून त्याने पुन्हा दरवाजा उघडला. आता बाहेरचे आवाज स्पष्ट ऐकायला येऊ लागले. वर्तमानपत्र दारात येऊन पडलं आणि त्याबरोबर शेजारच्या काणे वहिनी आत आल्या. भाऊजी, नाश्ता आणलाय. थोडं खाऊन घ्या. बरं वाटेल. तुम्ही रोज कशाला त्रास घेता? कित्येक दिवसांनी अमर आज काणे वहिनींशी बोलला. त्रास कसला त्यात? आपला अनेक वर्षांचा घरोबा आहे. त्यात तुमच्या आई म्हणजे देवमाणूस. माझ्या अडल्या नडल्या दिवसात त्याच मदतीला होत्या. आता त्या नाहीत, पण त्यांच्याकरिता मला तुम्हाला मदत करावीशी वाटते. काणे वहिनी बैठकीच्या खोलीत नजर फिरवत निघून गेल्या. आवरून तयार झालेल्या अमरने गाडीला किक मारली. गल्लीच्या कोपऱ्यावर ताज्या बांधकामाचा वास हवेत तरंगत होता. कामगारांची लगबग सुरू होती. पलीकडे वाळू, विटा, खडी यांचा ढीग पडला होता. तिथून पलीकडच्या घरातून जेवणाचा डब्बा घेऊन तो ऑफिसला आला. काय वेलणकर, आज अगदी पॉश दिसताय. एकदम टकाटक. नार्वेकर अमरजवळ येत वातावरण हलकं करत म्हणाला. हो, आज थोडं बरं वाटतंय. पण डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांनी झोप येत नाही रे. काल रात्रभर जागा होतो मी. डोक्यात विचारांनी नुसता कचरा केलाय. नकोशा आठवणी पुन्हा उफाळून वर येतात. अमर आपल्या खुर्चीत बसत म्हणाला. तो आणि नार्वेकर जिवलग मित्र होते. घरातली मंडळी एका पाठोपाठ एक गेल्यानंतर नार्वेकरने अमरला खूप धीर दिला होता. पडत्या काळात नार्वेकर अमरच्या पाठीशी ठामपणे उभा होता. आज बरोबर 6 वाजता डॉक्टरांकडे तुझी अपॉइंटमेंट आहे. मीही येतोच आहे, पण तुझ्या सगळ्या तक्रारी त्यांच्यासमोर मांड. आता तुला सावरायला हवं. स्वतःसाठी उभं राहायला हवं.
असं म्हणत नार्वेकर आपल्या टेबलाकडे निघून गेला. वेलणकर, चला, साहेबांनी आत बोलावलं आहे, शिपाई येऊन सांगून गेला. आता काय काम असेल? अमर घाम पुसत हळूच साहेबांच्या केबिनपाशी पोहोचला. या वेलणकर, बसा. याआधी तुम्ही मॅनेजर पदावर होता. तुमच्या हाताखाली 10-15 लोक होती. कौटुंबिक परिस्थितीमुळे तुमच्या मनावर जो आघात झाला त्याचा परिणाम कामावर दिसून येत होता. पण आता तुमचा परफॉर्मन्स हळूहळू सुधारतो आहे. आय एम हॅपी विथ युअर परफॉर्मन्स. तुमच्या प्रगतीचा आलेख असाच वाढत राहिला तर पुन्हा एकदा मॅनेजरची पोस्ट तुम्हाला देऊ इच्छितो, साहेब आनंदाने म्हणाले. अमर नुसताच हसला. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुमचा आणि नार्वेकरचा आधार नसता तर कदाचित आज मी जिवंत नसतो. असं बोलू नका. देवाने तुम्हाला धडधाकट ठेवला आहे, याचा अर्थ तुम्हाला अजून खूप काम करायचं आहे. बरीच प्रगती करायची आहे, साहेब समजावणीच्या सुरात म्हणाले. कदाचित असेलही. अमर उठून पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. समोर फायलींचा ढीग होता. आज इतकं काम? हो, आज मिल्या सुट्टीवर आहे म्हणून त्याचं काम तुला दिलंय. मी मदत करतो, पण 6च्या आत एवढं संपवून आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. नार्वेकरने पुन्हा एकदा आठवण करून दिली आणि तो आपल्या कामात मग्न झाला. आपल्या विचारांना सुट्टी देत अमर कामात रमण्याचा प्रयत्न करू लागला. मध्येच त्याला वैदेहीची आठवण बेचैन करत होती. या ऑफिसमध्ये काम करण्याची तिची इच्छा होती, पण ती अपूर्ण राहिली. अमरला आज जेवणाचं सुद्धा भान राहिलं नव्हतं. नार्वेकर बोलायला आला तेव्हा त्याला भुकेची आठवण झाली. संध्याकाळी 6 वाजता नार्वेकर आणि अमर डॉक्टर मितेशच्या क्लिनिकमध्ये पोहोचले. डॉक्टर, अमर आता ठीक आहे ना? नार्वेकर अमरला तपासणाऱ्या डॉक्टरांना म्हणाला. बरीच प्रगती आहे म्हणायची. कधी कधी अनपेक्षित प्रसंगाने व्यक्तीला खोलवर मानसिक धक्का बसतो. यातून तीव्र चिंता निर्माण होते. त्यामुळे व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा ताण मर्यादेबाहेर गेला तर व्यक्तीचे मनस्वास्थ्य बिघडते. पण औषधं सुरू आहेत. दर आठवड्याला वेलणकर इथे येऊन माझे सेशन्स अटेंड करतात. शिवाय मनात येणाऱ्या विचारांना वेगळी दिशा कशी द्यायची यावरही आमचं काम सुरू आहे. लवकरच ते यातून बरे होतील. हे ऐकून अमरपेक्षा नार्वेकरला जास्त दिलासा मिळाला. दोघेही अमरच्या घरापाशी आले. नार्वेकर, जेवण करून जा, थोड्या वेळात डब्बा येईल. नको, आज नको, पुन्हा केव्हा तरी. नक्की ये. ठीक आहे. मी रोज तेच तेच बोलतो म्हणून तू यायचं टाळतोस, हे मला माहिती आहे. अमर कसंबसं हसत म्हणाला. नाही रे, पोरं घरी वाट बघतात. असं करतो, सुट्टी दिवशी त्यांनाच घेऊन येतो. म्हणजे पोरांना घरातून बाहेर पडल्याचा आनंद आणि तुझाही वेळ अगदी मजेत जाईल. मलाही बायकोच्या तावडीतून सुटल्याचा आनंद मिळेल. गोष्टी फिरून फिरून सांगायला तुला फार भारी जमतं हा. चल, ये रविवारी, वाट बघतो मी. मागे वळून अमरने पुन्हा एकदा नार्वेकरला हाक मारली. बायकोच्या तावडीतून सुटणं तितकं सोपं नसतं. खूप अवघड असतं ते. पुन्हा असं बोलत जाऊ नकोस. घरी आल्यावर अमरने हातपाय धुवून देवाजवळ दिवा लावला. जेवण येईपर्यंत काय करायचं म्हणून बैठकीची खोली आवरून काढली. जेवणाचा डब्बा आला. पोटभर जेवण करून तो शतपावलीसाठी बाहेर पडला. पावसाळा नुकताच संपला होता. सगळीकडे कसं शांत प्रसन्न वातावरण होतं. जेवलात का? मागून आलेल्या आवाजाने अमर दचकला. हो, अमर म्हणाला खरा, पण काने काका आपल्याच नादात होते. उद्या समुद्रकिनारी फिरायला जातोय. आम्ही दोघीच आहोत. तुम्ही येताय का? नको, आणखी सुट्टी काढली तर नोकरी जायची. गेल्या 2-2.5 महिन्यापासून भरपूर सुट्ट्या झाल्या. अर्थात कारणही तसं होतं म्हणा, अमर म्हणाला. म्हणूनच म्हणतो, बाहेर पडा. या साऱ्यातून बाहेर पडणं तसं सोपं नाही. हे आम्हालाही ठाऊक आहे. पण स्वतःसाठी तुम्हाला उभं राहावं लागेल. आयुष्य खूप सुंदर आहे. दुःख बाजूला ठेवून ते मानानं जगावं लागेल. काणे काका अमरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. अमर मात्र निर्विकार चेहऱ्याने त्यांचं बोलणं ऐकत राहिला. क्रमशः लेखिका सायली जोशी,
श्रोते हो, कथेचा पहिला भाग कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.